गांजा प्रकरणी कोतुली येथील एकास अटक। 1.5 किलो गांजासह 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सुमित शंकर सातपुते, वय वर्ष 26, राहणार कोतुली, तालुका पन्हाळा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील 1.5 किलो गांजासह 1,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक जयलिंदर जाधव यांच्या पथकाला गांजा या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना माहिती मिळाली की पन्हाळा तालुक्यातील कोतुली येथील फणसकीच्या ओढ्याजवळ एक जण गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकास छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि तपास पथक यांनी कोतुली येथे जाऊन फणसकीच्या ओढ्याजवळ सापळा रचून मोटरसायकलवरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सुमित सातपुते याला पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 410 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तपास पथकाने नमूद मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्याकडे मिळालेला गांजा हा अंमली पदार्थ कुठून आणि कोणाला आणला याचा तपास पन्हाळा पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, अशोक पवार, संजय हुंबे, हिंदूराव केसरे, विलास किरोळकर, संजय पडवळ, अमित सरजे, प्रवीण पाटील आणि हंबीरराव अतिग्रे यांनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।